सगळे सोयरेवरती पटोले, ठाकरे आणि पवारांनी भूमिका स्पष्ट करावी. जरांगे पाटलांचा मविया नेत्यांना आव्हान बघायला मिळतंय. मवियाचा आक्षेप नसेल तर सरकारने मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यावं असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. देवेंद्र फडणवीस साहेब असं म्हणतायत तिकडून की मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यायचंय. शरद पवार साहेब, उद्धव ठाकरे साहेब आणि नाना पटोले साहेब यांनी स्पष्ट भूमिका करावी. सगळे सोयऱ्यांचा शब्द नाही ऐकला मी, क्लिप मी ऐकलो स्वतः. त्यांनी स्पष्ट भूमिका करावी. ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण द्यायचंय म्हणते त्या, तर तुमची भूमिका काय? तर यांनी स्पष्ट सांगायला पाहिजे मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यायला पाहिजे. आणि जर ते म्हणत नसतील तर सरकारने बिनधास्त मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिलं पाहिजे. कोणाची वाट बघायची गरज नाही, कोणाचं मत घ्यायची गरज नाही आणि कोणावाचून काही गुंतलेलं सुद्धा नाही. मराठ्यांनी तुम्हाला बहुमत दिलेलंच. हेच मराठी तुम्हाला पुन्हा डोक्यावर घेऊन नसते. दरम्यान प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवारांवरती निशाणा साधलेला आहे. पूर्वी राज्यामध्ये शरद पवारांचं सरकार होतं त्यावेळेला दंगली झाल्या होत्या असंही ते म्हणाले. तर सगळे सोयरे यांच्या संदर्भातील आरक्षणाचा मुद्दा टिकणार नाही असंही ते म्हणाले. मी आपल्याला म्हणालो ना की इथे वेगवेगळ्या पद्धतीने इलेक्शन जसं जवळ येतंय तसं वातावरण कसे बिघडेल आणि आपल्याला आपल्या समाजाची मतं कशी मिळतील आणि उद्याचं सरकार आपलं कसं येईल याच दृष्टीने विचार चाललेला आहे. राज्याचा कोणीही विचार करत नाही. ओबीसीच्या संदर्भातला असणारं सुद्धा ते टिकणार नाही आहे किंवा इतर ह्याच्या संदर्भात सुद्धा टिकणार नाही आहे. त्याच्यामुळे कायदेशीर सल्ला घेऊन आम्ही जसं सुप्रीम कोर्टाच्या केसेस दिल्या त्याच्यामध्ये म्हटलं की या सगळ्या ह्याच्यामध्ये आहे तेव्हा आपणही तिथे असणारं हे करावं. त्याच्यामुळे मला जर तुम्ही विचारलं तर सगळे सोयरे हे टिकत नाही. कारण का जात हा जो प्रकार आहे या देशामध्ये तो कुटुंबांकडून येतो, आई वडिलांकडून येतो, तो नातेवाईकांकडून येत नाही. सगळ्या ओबीसी संघटनांमध्ये आता शंका निर्माण झाली आहे आणि म्हणून त्यांच्या शंकेला असणारं हे करत असताना 100 ओबीसीचे आमदार निवडून आले पाहिजे असं आवाहन आम्ही त्या ठिकाणी करतो. जे काही चुकीचा मार्ग अवलंबलेला आहे शासनाने सगळ्या सोयऱ्यांचा त्याला आमचा असणारा विरोध आहे.